नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बदलापूरला जी घटना घडली होती, ज्यामध्ये एका शाळेतल्या 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते आणि त्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे या तिकडच्याच सफाई कर्मचाऱ्याला पकडण्यात आलं आणि त्याचं एन्काउंटर सोमवारी झालं. हे एन्काउंटर झाल्यानंतर स्वाभाविकच त्याविषयीचं राजकारण उफाळून येणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नव्हती. याचं कारण बदलापूरचं जे प्रकरण झालं ही केवळ घटना घडली नाही, तर त्यानंतर एक मोठं आंदोलनसुद्धा बदलापूर स्टेशनजवळ घडलं आणि रेल्वेसुद्धा जवळपास काही तास 8 ते 10 तास रेल्वे बंद होत्या. इतकं मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालं होतं आणि त्यावेळेला सगळ्या आंदोलकांची हीच मागणी होती की जो कोणी आरोपी असेल त्याला तात्काळ फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ किंवा त्याचा एन्काउंटर करा. अशा वेगवेगळ्या मागण्या होत्या, पण सगळ्या मागण्यांमधला एक कॉमन फॅक्टर होता, तो म्हणजे त्याला तात्काळ शिक्षा द्या, आत्ताच्या आत्ता शिक्षा मिळाली पाहिजे. तर ही सगळ्यांची भावना होती. आता अर्थात हे जे काय एन्काउंटर झालेलं आहे त्याच्यामध्ये जी माहिती समोर येते त्या पद्धतीने अक्षय शिंदेने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांकडून बंदूक हिसकावली आणि गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला उत्तर देताना पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या मारलेल्या आहेत आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. आता यानंतर राजकारण उफाळलं. मग सगळेच राजकारणातले विशेषतः विरोधी पक्षातले लोक जे आहेत, संजय राऊत असतील, सुषमा अंधारे असतील, पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत, या सगळ्यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या आश्चर्यजनक प्रतिक्रिया आहेत. म्हणजे मुळातच केवळ राजकारण करणं हाच त्याच्यामागचा उद्देश दिसून येतो. एका बाजूला ज्यावेळेला आंदोलन झालं, ज्यावेळेला ही घटना घडली, ज्यावेळेला एक संताप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता, बदलापूरमध्ये होता, त्यावेळेला हेच सगळे लोक जे आहेत ते कशी कारवाई झटपट व्हायला पाहिजे, तात्काळ फाशी दिली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवा आणि लगेच फाशी द्या, किंवा या आंदोलनाला सुद्धा समर्थन त्या सगळ्यांचं होतं की आत्ताच्या आत्ता हे व्हायला पाहिजे. तिकडे आंदोलनाला भेट घ्यायला मंत्रीसुद्धा गेले होते, पण त्यांनाही तिथे उभं राहू दिलं गेलं नाही. आत्ताच्या आत्ता ताब्यामध्ये द्या आमच्या, किंवा इथेच शिक्षा द्या. ते फासाचा दोरसुद्धा तिकडे काही आंदोलक घेऊन गेले होते. ते सगळं तिथे चालत होतं आणि त्यामुळे सगळ्यांनाही शिक्षा जी आहे ती तात्काळ द्यावी अशी अपेक्षा होती सगळ्यांची. स्वतः अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषदेमधले त्यांनीसुद्धा चॅनलवर ही भावना व्यक्त केली होती की या व्यक्तीचं एन्काउंटर केलं पाहिजे, अशा बलात्कारांना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. किंबहुना सगळ्याच समाज मनाची भावना असते अशा सगळ्या घटना घडल्या की. आणि आजकाल आपण पाहतोय अनेक अशा घटना उघड होत आहेत बलात्काराच्या. याचं कारण त्याच्या तक्रारी तेवढ्या प्रमाणात केल्या जात आहेत. लोक निर्भीडपणे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारी करत आहेत आणि त्यातून या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. ह्या घटना आहेत, होत आहेत, हे लोकांना कळायला लागले आणि त्यातून लोकांमध्ये एक नाराजीचं वातावरण आहे, प्रचंड निराशेचं वातावरण आहे की या व्यक्तींना शिक्षा का होत नाही ताबडतोब, का तात्काळ की दिली जात नाही. आणि त्यातून मग अशा कृत्याची अंमलबजावणी करणारे जे लोक असतात ते लोक जे आहेत त्यांची ताकद वाढत जाते. त्यांना माहिती आहे की आपल्याला काही शिक्षा होणार नाही किंवा लवकर होणार नाही, कोर्टात अनेक वर्षही खटला सुरू राहील, कदाचित पुढे जाऊन आपल्याला जामीन मिळेल, आपण मोकळे होऊ, ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आणि त्यातूनच लोकांच्या मनात संताप आहे. अर्थात अशा पद्धतीने कोणाच्याही लोकांच्या हातात आरोपीला सोपवून किंवा तात्काळ तिथल्या तिथे त्याला भर चौकात फाशी देऊन हा प्रश्न सुटणारा नाही आहे, कारण त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मग अशा वेळेला शिक्षा व्हायला पाहिजे, पण कायद्याच्या नुसार शिक्षा व्हायला सुद्धा बराच वेळ लागत असतो, हे सुद्धा लोकांना पटत नाही. आणि त्यातून मग लोकांची भावना होते की जी कोणी बलात्कार करणारी व्यक्ती असेल त्याला तात्काळ शिक्षा व्हायला पाहिजे. पण आत्ता हे जे सगळे राजकारणी त्याला विरोध करतायत, हे एन्काउंटर झालं त्याच्यामागे संशय व्यक्त करतायत, तो केवळ राजकारणापुरता आहे. त्यांना त्याच्यामध्ये कोणताही न्याय मिळवून द्यायचा आहे अशा पद्धतीने कोणतंही तिथे चित्र दिसत नाही. संजय राऊत म्हणतात की याच्यामध्ये कोणता तरी मुख्य आरोपी जो आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे. सुषमा अंधारेसुद्धा अशाच पद्धतीची टीका करतात की त्याला बेड्या घातलेल्या असताना त्याच्या हातामध्ये पिस्तूल कसं आलं, त्याने पिस्तूल कसं हिसकावून घेतलं. माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाणसुद्धा म्हणतात की तो काहीतरी गतिमंद असेल आणि त्याला पुढे करण्यात आलं.
आणि त्यातून जे मुख्य लोक आहेत या शाळेमधले, त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जेव्हा आरोप हे सगळे असे नेते करतात तेव्हा आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. पृथ्वीराज चव्हाण हे तर माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना कायदा माहिती आहे किंवा राज्य कसं चालवायचं हे माहिती आहे. अशा वेळेला त्यांनी असा आरोप करणं की बघा हे सगळं तो गतिमंद होता आणि त्याला कोणीतरी पुढे केलेलं आहे, हे किती हास्यास्पद ठरतं. त्यातून लक्षात येतं की ह्या सगळ्यांचा उद्देश हा कुठेही न्याय मिळावा हा नाही आहे, तर आपली जी काही पोळी भाजता येईल या माध्यमातून, एन्काउंटर झाले ना, तर या माध्यमातून आपल्याला कसं राजकारण करता येईल, सरकारवर कसं खापर फोडता येईल, आणि त्यातून निवडणुका सुद्धा जवळ आलेल्या आहेत, मग आपल्याला याचा नरेटिव्ह कसं तयार करता येऊ शकतो, त्यातून 4 मतं कशी मिळवता येतील, हा प्रयत्न आहे. बरं, टीका करायला हरकत नसते, पण टीका करताना मग त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य पण असलं पाहिजे ना. सुषमा अंधारे ज्या म्हणतात की बेड्या घातलेल्या होत्या, आणि त्याच्या आधी सुषमा अंधारे हेच सुद्धा म्हणतात की तिथे प्रत्यक्षदर्शी कोणच नव्हतं, सगळं पोलिसच सांगतायत. मग पोलिसच सांगतायत, मग त्या पोलिसांवर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला. प्रत्यक्षदर्शी नाही तर सुषमा अंधारे का कोणी प्रत्यक्षदर्शी लोक घेऊन येणार आहेत का कुठून? जर तिथे नसतील कोणी प्रत्यक्षदर्शी ज्यांनी हे पाहिलेलं आहे, असे कोणच नसतील, तर पोलिसांनी जे काही स्टेटमेंट दिले त्यावर विश्वास ठेवावा लागेल. आणि तुम्ही काय करणार आहात, आणि तुमच्याकडे कोणते पुरावे, जर असतील तर ते सादर करावेत त्यांनी, आणि नसतील, जर तिथे प्रत्यक्षदर्शी कोणी नाही आहे तरी सुषमा अंधारे म्हणतात की त्याच्या हातात बेड्या होत्या, तरी त्याने रिव्हॉल्वर जे आहे किंवा जी काय बंदूक खेचून घेतली ती कशी घेतली. म्हणजे दिव्य दृष्टीने सुषमा अंधारेंनाही कळलेलं आहे का? म्हणजे केवळ एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, लोकांमध्ये एक वातावरण तयार करायचं, प्रश्नावर प्रश्न सांगायचे. प्रश्न सुचायला हरकत नाही. सुषमा अंधारे या शिक्षिका राहिलेल्या आहेत, त्यामुळे त्या कायम प्रश्नपत्रिका काढत असणार, उत्तरपत्रिका त्यांनी काढलेली नसेल, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रश्नच येतात एकसारखे. ते नागपूरला घटना घडली, बावनकुळेचा मुलगा जो होता तो त्याच्यामध्ये अडकला होता, तेव्हा त्या अगदी डायरी घेऊन पोलीस ठाण्यामध्ये गेल्या होत्या आणि भराभर प्रश्न पोलिसांना विचारत होते. पत्रकारसुद्धा विचारत नाहीत आजकाल एवढे प्रश्न, आणि संजय राऊतांना तर कोणीच विचारत नाही, तरी सुषमा अंधारे डायरी घेऊन गेल्या. मग प्रत्यक्षदर्शी जर तिथे नाही आहे तर सुषमा अंधारेंना ही सगळं दिव्यदृष्टी कशी प्राप्त झाली की अमुक घडलं असेल तर अमुक घडलं असेल. पृथ्वीराज चव्हाणसुद्धा म्हणतात की ह्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे. जर तुम्हाला माहिती आहे की आरोप कोणावर आहे, अक्षय शिंदेवर आरोप आहे, आणि तो आरोप काय आहे, तर त्याने या चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केलेले आहेत, तिकडच्या काय बाथरूममध्ये जे काय टॉयलेट आहे त्या ठिकाणी. आता याच्यापेक्षा आणखी कोण आरोपी आहे का? त्या बाथरूममध्ये विश्वस्तांचं कार्यालय होतं, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं ते सांगा. की ती घटना जी आहे ती विश्वस्तांच्या केबिनमध्ये घडली. जर केबिनमध्ये घडलेली नाही, ती बाथरूममध्ये घडलेली, आणि सफाई कर्मचाऱ्याने हा सगळा गैरप्रकार केलेला आहे, समोर आलेला आहे, FIR नोंदवलेला आहे, त्या मुलींच्या पालकांनी हे सांगितलेलं आहे, त्यावरनं त्याला अटक केलेली आहे. मग याच्या पलीकडे जाऊन आणखी काय तुम्हाला म्हणायचे? मग वाचवण्याचा प्रयत्न करायचा असा जेव्हा आरोप सगळे विरोधक करतात, त्यावरनं लक्षात येतं की त्यांना फक्त यातून राजकारण साधायचे, बाकी काहीच करायचं नाही. त्यांना या ठिकाणी कोणताही न्याय मिळवून द्यायचा नाही, की काही त्याच्याशी काही फरक नव्हता. म्हणजे अक्षय शिंदे तुरुंगात आहे, तो त्याला काय फाशी व्हावी किंवा काय नेमकी प्रक्रिया चालू आहे इतके दिवस, ते त्याचा कोणीच कधी काय बोललं नाही, कोणी उच्चारही काढला नाही. पण एन्काउंटर झाल्यावर सगळे धावत आले. आता या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना उत्तर प्रदेशमध्ये अनेक अशा माफियांचे एन्काउंटर झालेले आहे. अतिक अहमद हे त्यातलं एक मोठं उदाहरण आहे की त्याला अर्थात त्याला मारण्यात आलं. तुरुंगातून बाहेर येत असताना त्याला काही लोकांनी मारलं, गोळ्या घातल्या त्याला आणि त्याच्या भावाला. आता याच्यामध्ये जनमानसात भीती निर्माण झाली नाही, जनमानसात एक वातावरण तयार झालं की अरे माफिया जे आहेत ते असेच मेले पाहिजेत. ज्यांनी अन्याय केलेला आहे लोकांवर, ज्यांच्या जमिनी लुबाडलेल्या आहेत, त्या मुली उचलून नेलेल्या आहेत, त्यांच्या बलात्कार केलेले आहेत, अमाप संपत्ती जमवलेली आहे, त्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे, राजकारणातली पदं जी आहेत ती उपभोगलेली आहेत. अशा व्यक्तींना जर मारलं जात असेल तर लोकांना आनंदच होतो, कारण त्यांना माहिती असतं की आपल्याला कोणीच कायदाही हात लावू शकत नाही, आणि आपण राजकीय सगळ्या लोकांचे आपले लागेबांधे असल्यामुळे आपल्यावर कोणीच कारवाई करू शकत नाही. त्यामुळे सगळे गुंडही सोकावलेली असतात,
पण आज उत्तर प्रदेशमध्ये या सगळ्या गुंडांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झाले. भले ते त्यांचे एन्काउंटर झाले म्हणा किंवा त्यांना शिक्षा झाल्या असतील म्हणा, बुलडोझर चालवून त्यांची अनधिकृत जे काही घरं असतील किंवा जागा असतील त्या सगळ्या जमीनदोस्त केल्या गेल्या आहेत. या सगळ्यातून जनमानसात एक वेगळा संदेश जातो की असं व्हायलाच पाहिजे. कारण आम्ही कोर्टात गेलो तर सर्वसामान्य जनता कोर्टात जाते त्यावेळेला त्याला इतकी वर्ष लागतात, खर्च करण्याची तयारी कोणाची नाही, कोर्टामध्ये वकील घेण्यासाठी किती पैसा लागतो हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. आणि त्यातून मग लोकभावना तयार होती की तात्काळ मारा या व्यक्तीला, कशाही पद्धतीने मारलं जावं. त्यामुळे ह्या विरोधकांनी जे काही म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त राजकारण एवढंच दिसून येतं. आणि त्यांना तो अधिकारसुद्धा नाही. कारण त्यांची सत्ता असताना सचिन वाझेचं जे प्रकरण घडलं त्यावेळेला काय झालं, सचिन वाझे हा त्यांचा अधिकारीच होता जो स्फोटकं ठेवत होता मुकेश अंबानी यांच्या घराखाली गाडीमध्ये, आणि ज्याची गाडी होती त्याची हत्या पण झाली. त्यावर सरकारची काय भूमिका असते त्यावेळेला, जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी काय कारवाई केली होती का किंवा अशी धडपड दाखवली होती का याच्या मुळापर्यंत जायचं आणि कारवाई करायची. उलट त्यावेळेला सचिन वाझे हा काय ओसामा बिन लादेन आहे का वगैरे अशा पद्धतीचं युक्तिवाद उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यामुळे हे जे काही विरोधकांनी चालवलेले आहे त्याबद्दल लोकांच्या मनात अजिबातच सहानुभूती नाही आहे. लोकांना वाटतंय की अशा पद्धतीने गुन्हेगार मेले पाहिजेत. अर्थात ते ज्या पद्धतीने समजा एन्काउंटर झालं ते गोष्ट सोडून द्या, पण बाकीच्या पद्धतीने त्याला मारणं किंवा लोकांच्या हाती सोपवणं या पद्धतीने कोणालाही शिक्षा दिली जाऊ शकत नाही, ती योग्यही ठरणार नाही. पण प्रत्येक गोष्टीवर शंका उपस्थित करायची तर त्यातून फक्त राजकारण साधणं एवढाच हेतू आहे दिसून येतं. आणि त्यामुळे त्याला लोकांची अजिबात साथ नाही आहे. आणि म्हणून विरोधक जे ते गोंधळलेले आहे की नेमकी बाजू घ्यायची तर अक्षय शिंदेची बाजू घेतल्यासारखं होतं, आणि विरोध करायचा आहे कोणाचा विरोध सरकारचा विरोध करायचा आहे तर अक्षय शिंदेची बाजू घेतोय आपण, तर नेमकं काय बोलायचं. आणि म्हणून मग हे आरोप सुरू होतात की कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून हे सगळं होतं आहे. मुळातच जो एन्काउंटरमध्ये मारला गेलेला आहे तोच मुख्य आरोपी होता. त्यामुळे आता लोकांनाही स्पष्ट आहे की त्याला मारलं गेलेलं आहे. आणि लोक कदाचित त्याच्यामधले अनेक लोक जे आहेत जे आंदोलनामध्ये सुद्धा होते त्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या गेल्या काही महिलांच्या. त्या म्हणाल्या की बरं झालं त्याचा एन्काउंटर झालं, मारला गेला तो, त्याने या चिमुरडींवर बलात्कार केला तो मारला गेला, हे चांगलंच झालं. आता त्याच्यामध्ये ते नैतिकता अनैतिकता जे आहे हे सगळं नंतर बघता येईल किंवा प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून ते बघावं. पण विरोधकांचं मात्र या संदर्भात राजकारणच फक्त सुरू आहे हे यातून दिसून येतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.